कृष्ण हरी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत आशीर्वादाने छत्रपतींच्या आशीर्वादाने नर्मदेच्या आशीर्वाद शिवशंभू जगताचे शंकर महाराज भगवान विश्व दैवत नर्मदे हर. आता इथून पुढं नानपा 3 किलोमीटर आहे. हे मागचे गाव 2 किलोमीटरवरून आलो. त्याच्या अगोदरपासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावरून आलो आहे आम्ही. टोटल 7 ते 8 किलोमीटर झाले. रामकृष्ण हरी. नर्मदे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. टोटल सकाळपासून आतापर्यंत 7 ते 8 किलोमीटर आलो आहे. आणि नानापा हे गाव लागेल पुढे. अजून 3 किलोमीटर अंतर आहे. चला नर्मदे हर. आज अशी सुरुवात झाली सकाळी. तुम्ही बघितला आता सकाळचा व्हिडिओ बनवून टाकला लगेच नवीन वर्षाचा. ही अशी वाट आहे सगळी मस्तपैकी छान सुंदर वाट. आनंद गगनात मावत नाही परिक्रमा करताना. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि निसर्ग बघा किती सुंदर आहे. खूप शांतता आहे. पक्ष्यांचा किलबिलाट. ही सगळी गव्हाची रान आहे. ती सगळी सुंदर. नवीन वर्षाची सुरुवात ह्या अशा सुंदर निसर्गामध्ये. आणि आता नर्मदा मातेची परिक्रमा करत सुरुवात नवीन वर्षाची. नर्मदे हर. आनंद अलौकिक आनंद. आनंद गगनात मावत नाही. नर्मदे हर. जय शिवराय. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. नर्मदे हर. नानापामध्ये पोचलोय आता. इथून पुढे हे दुसरं गाव आहे कोल्हाडा. 3.5 किलोमीटर आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. आता इथून पुढं आवली घाट म्हणून आहे. आवली घाटला आजचं दुपारचं स्टॉप असणार आहे. इथून 8 ते 9 किलोमीटर आहे ते आवली घाट. आता नानापा गाव आहे. हा नानापा गावाचं नाव आहे. इकडे गावाची नावं खूप सुंदर सुंदर आहेत. नर्मदे हर. आज आम्ही सकाळी गौरी शंकर आश्रममधून निघालो. तसंच नानापा गाव लागले आत्ता. आणि इथून पुढं कोल्हार म्हणून गाव आहे एक. आणि त्याच्या पुढं अशी छोटी छोटी गावं आहेत. जाय पुढं अशी. आज दुपारचं मुक्काम ते कोल्हार आवली घाट म्हणून आहे. तिथं असणार आहे दुपारचं. चला. इकडचं निसर्ग खूप सुंदर शांत. वातावरण खूप शांत आहे. मन प्रसन्न होत आहे. खूप सुंदर निसर्ग आहे इकडचा. गार हवेमध्ये गारवा आहे. आज थंडी आहे. सकाळचे 10:30 वाजलेत तरीसुद्धा हे धुकं अजून रानामध्ये खूप धुकं आहे. ही रस्ता अशी पायवाट खूप सुंदर रस्ता. नर्मदे हर. नर्मदा माता की जय. नर्मदे हर. व्हिडिओमध्ये काय बोलतानाच चुका होत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. ह्याच्यामध्ये बदल करू. नर्मदे हर. रामकृष्ण हरी.
नर्मदे हर, नर्मदे हर. एक वेअर हाऊस आहे. ह्या वेअर हाऊसचं नाव आहे आनंद वेअर हाऊस. खूप मोठं आहे. माझ्या भाच्याचं नाव आहे आनंद, आनंद कार्तिक रोडे. त्याच्या नावावर, त्याचं नाव म्हणजे आहे असं आनंद आहे त्याचं. आत्ताच्या क्षणाला आनंदी आनंद होतो आणि तेवढ्यात आनंद गगनात मावत नाही आणि तेवढ्यातच हा वेअर हाऊस आला. ह्याचं नाव आहे आनंद वेअर हाऊस. नर्मदे हर, नर्मदे हर. हे बाई छोटीशी कन्या उभारली आहे ताशी. नर्मदे हर, नर्मदे हर. भैया नाम क्या है? नाम क्या है तुम्हारा? गंगा. गंगा. ले लो. नर्मदे हर. या घरामध्ये राहते ही मुलगी. किती आनंद झाली. छोटंसं घर आहे इकडे. नर्मदे हर, रामकृष्ण हरी. नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. इथं ह्या गावामध्ये जगदंबा आश्रम आहे. हे बघा, इथून इकडं आतल्या साईडला आहे. पाणी चिन्ह करून दाखवलंय. नर्मदे हर, नर्मदे हर. तेव्हा या शिखंड वाट आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. महाराष्ट्र से है. महाराष्ट्र से हो? जी बाबू. नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर कर ले. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हे बघा, मक्याचं पीक सुद्धा इकडे घेतलं जातं. असं वाळवून मका काढतात. नर्मदे हर, नर्मदे हर. सकाळचे 11:15 झालेत, तरीसुद्धा अजून थंडी आहेच. धुकं जरा जरा दिसतेच अजूनही. बघा, खूप सुंदर निसर्ग हा. नर्मदे हर. इकडे जास्त करून गव्हाचं पीक घेतलं जाते. हा सगळा लावला हा गहू आहे. पुढं हरभरा आहे. तांदूळ पण लावतो तिकडं. नर्मदे हर, रामकृष्ण हरी. 11:15 झालेत. अजून पुढे घाट लागणार आहे. आवली घाट, आवली घाट आहे पुढच्या साईडला. ही आवली घाटला जायची ही वाट आहे बघा. ही मस्त आहे. पायवाट, गाडी वाट, गाडी पण जातात. ही अशी पायवाट. रामकृष्ण हरी. आवली घाट अजून इथून 4 किलोमीटर आहे बोलतात. पोहोचू आम्ही 12-12:30 वाजेपर्यंत पोहोचू. बघा, असे चाललेत सगळे. नर्मदे हर, रामकृष्ण हरी. नवीन वर्षाचे इकडची लोक देवस्थानी, चांगल्या चांगल्या मंदिरामध्ये, जे पवित्र मंदिर आहेत इकडे भरपूर पवित्र मंदिर आहेत, त्या मंदिरास्थानी जाऊन पूजा अर्चा करून नवीन वर्षाची सुरुवात करतात. नर्मदे हर. आणि सर्वांनी हेच करावं. चांगल्या पवित्र ठिकाणी जाऊन, मंदिरातनी जाऊन पूजा अर्चा करून, प्रार्थना करून पुढच्या वर्षाची सुरुवात करावी कॅलेंडरप्रमाणे. तसं आपलं नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला.
मध्ये हर. खापरिया संध्याकाळचा प्रवास सुरू झाला. हा 3:20 झालेत. हा इकडं असा रस्ता गेला. ह्या रस्त्यानं न जाता इकडच्या रस्त्यानं जायचा आहे. हो इकडं इकडे पुढे इकडे घाटाला गेलाय आणि हा इकडे पुढे गेलाय. इकडे आवलिया घाट इकडे आहे आणि हो असा इकडं आता या पुढाचा डोंगर दिसतोय. या डोंगराच्या इथून सरळ पुढे जायचं आता. नर्मदे हर. हे मकडाई टपरिया म्हणून हे गाव आहे. हे बघा हे असं पुढं आहे गाव. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. बघा वांग्याची झाडं, मिरच्या, तिकडे शेंगा आहेत. सगळं असं घरापाशी बिना केमिकलचं असं बनवतात. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. संध्याकाळचे 3:40 झालेत. ही शाळा इथली. नर्मदे हर. आता मकडाई गाव येईल. मकडाई नंतर ना घागाई घाट. नर्मदे हर. बघा किती सुंदर दृश्य. नर्मदे हर. जास्वंदीचं झाड. नर्मदे हर. खूप दिवसांना नारळी झाड दिसलं इकडे. नारळी झाड कमी आहेत. नर्मदे हर. आजो नर्मदे हर. हे गाव कोणचं आहे? नर्मदे हर. मकडाई गाव आहे. हे बघा खाली रान. हे सुंदर रान आहे. तिचं नाव आहे इंदनामती. नर्मदे हर. हे बघा ही नदी इकडं आली अशी आणि इकडं येऊन इकडं नर्मदा मातेला जाऊन पुढे मिळाल्या. संगम झालाय त्या साईडला. हा असा हा जुना फुल आहे यावरचा. हे बघा ही तिकडं नदी येते अशी. नर्मदे हर. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. नर्मदा माता की जय. नर्मदे हर. नर्मदे हर. हे बघा पुढं घोगरी आणि बाबरी याचा पुढच्या साईडला घाट आहे. नर्मदे हर. इकडून आलो आहे आता आम्ही. आता इकडं चाललो आहे घोगरी घाटला. नर्मदे हर. नर्मदे हर. घोगरा 4 किलोमीटर. इकडे पुढे एक गाव लागलेलं मगाशी ते. नर्मदे हर. नर्मदे हर. हे बघा रामकृष्ण हरी. नर्मदा माता की जय. अशी वाट आहे घोगरी घाटला जाताना. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. यासून सरळ वाट गेल्या घोगरी घाटावर. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. ही सरळ वाट गेल्या घोगरी घाटाला. संध्याकाळचे 5:40
4:50 झालेत. एका तासाभरात आता आम्ही तिथं पोहोचू घोगरी घाटवर. आजचा मुक्काम तिथं असणार आहे. 1/1/2025 जानेवारी, पहिला दिवस कॅलेंडरनुसार. रामकृष्ण हरी. यास इकडचा नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. हे बघा असं जागी जागी वाटेल आहेत ना, परिक्रमेचे मार्ग दाखवत आहेत बघा कसे काका. नर्मदे हर बाबा जी. ये क्या कर रहे हो? जो चेन बना दे परकम बाबा से भूले नहीं। अच्छा, आपका नाम बाबा जी? परशुराम। परशुराम. ये गांव कौन सा है? मकड़ाई। मकड़ाई. इधर ही रहते हो आप? हाँ। अच्छी बात है. ये देखिए परिक्रमा मार्ग ना भूले, इसलिए ये बकरियां चराते चराते सबको मार्गदर्शन कर रहे. नर्मदे हर बाबा जी. बहुत अच्छा काम कर रहे हो आप. बघितला तुम्ही? नर्मदे हर. आता बघितला तुम्ही ते बाबाजी. महाराज जी आप बहुत अच्छा काम कर रहे हो. नर्मदे हर. बघितला ते बकरी चारत चारत आहेत ना, हिंडवत असताना रस्त्याला 4-4 पावलावर रस्त्याला डांबरीला हे असा रस्ता आहे. त्यात पण कुठं जर चांगला रस्ता दिसला तर त्या रस्त्यावर तिने दगडानं खोडून असं खोडून मार्ग दाखवत आहेत. हे बघा पाठीमागं बघा. हे बघा काय भाव आहेत ना इकडचे माणसांचे, खरंच अप्रतिम. असं बघितल्यानंतर ना खूप आनंद. तेव्हा असे बकरे हिंडवतात आणि हिंडवत असताना ते मार्ग दाखवत आहेत. नर्मदे हर आहे. ह्या त्यांच्या बकरी आहेत अशा. नर्मदे हर. पूर्वी जे डोंगरातून ज्या वाटा दाखवल्या ते ह्या लोकांनीच, धनगर लोकांनीच डोंगरातून वाटा दाखवल्या सगळ्या. जे रस्ते झाल्यात, जे मोठमोठे रस्ते जंगलातून, ह्या म्हणजे जंगलाची माहिती जास्त असायची ती धनगर समाजा लोकांची. ती लोक जंगलातून फिरायची गुरं घेऊन, हे घेऊन, सर्व म्हणजे जी गुरं घेऊन बकरी घेऊन फिरत होते ती माणसं, त्यांना सगळे रस्ते माहीत असायचे. तेच असे मार्ग दाखवायचे आणि आत्ताही तेच करतायत. खरंच नर्मदे हर. रामकृष्ण हरी. जय गोमाता. बाळूमामाच्या नावानंच सांग बोल. जय बाळूमामा. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर बाबाजी. बघितलं खरंच. जय बाळूमामा. नर्मदे हर. नर्मदे हर. पक्ष्यांचा थवा बघा कसं चाललाय. नर्मदे हर. खूप सुंदर बघा सगळीकडं. सूर्यदेव. नर्मदे हर. हा निसर्ग बघा किती सुंदर आहे. अशी वाट आहे. आंब्याची झाडं. अप्रतिम निसर्ग आहे. नर्मदे हर. हा निसर्ग एवढा सुंदर आणि या वाटेवरती चालताना इतका आनंद येतो. हे सगळे विसरून. हे बघा पक्ष्यांचा थवा येतोय परत. कसा येतोय बघा. दिसतो पक्ष्यांचा थवा. यार नर्मदे हर मैया. बघा पक्षी आता घरी चाललेत. बघा इकडं
निसर्ग खरंच अप्रतिम निसर्ग आहे. ह्या निसर्गातून नर्मदा माताची परिक्रमा करताना हा आनंद वेगळाच आहे. आनंद गगनात मावना, खरंच आहे ते शब्द. खरंच अप्रतिम आनंद आणि अनुभव तर पावला पावलाला अनुभव येतात. तुम्हीही नक्की जीवनामध्ये एकदा न एकदा परिक्रमा करा, नक्की करा. आपल्याला जीवन जगायचं कसं ते ह्या वाटेवर कळते. मोह माया खरंच अप्रतिम आनंद. रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे, नर्मदे हर. अशी वाट आहे वळणाची. नर्मदे हर, नर्मदे हर. हे बघा चिमुकली पिल्लं कशी उभारलेत. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बाबू नाम क्या है? नर्मदे हर. या घरामध्ये राहतात ते. नर्मदे हर, नर्मदे हर. किती चिमुकली पिल्लं आहेत. नर्मदे हर करतेस. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. इकडं घोगारा इथं थांबलेत. इकडं प्रत्येक जागेला बाणचिन्ह करून नर्मदा मार्ग दाखवलेत. नर्मदे हर. नदीच्या कडेला घाट आहे, तिकडे जायचं आहे आता. दोन घाट आहेत इकडं. आपलं 2 आश्रम आहेत, इकडं पण आहे इकडं पण आहे. नदीजवळ जायचं. इकडे आश्रम आहे. नर्मदे हर बाबाजी. इथं पुढं या पुढच्या झाडं दिसतात तिथं. नर्मदे हर. मोर बघा मोर. मोर का शूटिंग करता. हे बघा रानात मोर. हे बघा मोर. नर्मदे हर. हे बघा मक्याच्या ह्याच्यामध्ये विचून खायला लागलेत. हे बघा मोर बघा. नर्मदे हर. हे बघा ते सुंदर गेले खालच्या साईडला. इकडं असा आश्रम आहे पुढं. नर्मदे हर, नर्मदे हर. हे आश्रम आहे. आजचा मुक्काम इथं होईल. दिवस मावळला आहे. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. आता आम्ही मुक्कामच्या ठिकाणी पोहोचलो आहे. 5:20 झालेत. आश्रम इथं पोहोचलो आहे. आश्रमच्या इथंच मोर दिसले आपल्याला. या इथं आहेत अजून, तिकडे खालच्या साईडला गेलेत. कार्तिक स्वामी. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. कॅलेंडरनुसार नवीन वर्षाची सुरुवात. आजचा दिवस खूप सुंदर गेलेला आहे. असं रोजच जातो आहे परिक्रमेचा. आज पण खूप सुंदर गेलेला आहे.
कुंभार कावळाचं पण दर्शन झाले सकाळी आणि तमोवर पण बघितलं आपण. आणि इकडेही वर हे बघा नर्मदे हर. बाबू नाम क्या है आपका? आपका दीपक आपका पवन. नर्मदे हर. नर्मदे हर. एक मैया येत आहे. नर्मदे नर्मदे हर. या आश्रमला जायची वाट आहे इकडं आणि मग नर्मदा माता इकडे या साईडला आहे. नर्मदे हर. नर्मदे हर हे आश्रम आहे इकडं. आता आश्रमात पोचलो आम्ही. नर्मदे हर. बघा हे असा आश्रम आहे. मस्त सुंदर नर्मदेच्या काठाला. नर्मदे हर. हे बघा इथं सदावर्त भेटणार असं बोललेत. करून खायचं खूपच सुंदर. हे बघा प्रत्येक ठिकाणी असे मोठमोठे झाडं आहेत वडाची. खूप सुंदर आश्रम आहे. नर्मदे हर. हे बघा आश्रम. आवश्यक आतमध्ये ते मुंबईचे काका आहेत. बघू आपण चला. नर्मदे हर. हे असा आश्रम आहे बाबाजी. नर्मदे हर. हे आहे मुंबईचे काका येऊन बसलेत. नर्मदे हर.